तुम्ही आईंशी बोलायला हवं होतं. आज जर तुम्ही बोलला असतात ना तर कदाचित आईने एवढी घाई केलीच नसती. आई मला तुझी खूप आठवण येते. घरामध्ये कोणी समजूनच घेत नाहीये या विषयाला. अवनी बहिणींना सांगितलं तर त्या म्हणाल्या की आता तुमचं लग्न झालंय, तुम्ही नवरा बायको आहात, नवरा बायको सारखं वागलं पाहिजे. पण कोणाला हे का कळत नाही की प्रत्येक जोडप्याचं इक्वेशन हे वेगळं असतं आणि मुळात लग्न आपण आपल्या मुलांसाठी केलंय. या व्यतिरिक्त आपल्या मनात काहीच नाही. आणि मला खरंच जर माहित असतं ना की हा वारसाचा मुद्दा उद्भवेल तर हे बघा, तुम्हाला काय म्हणायचं ते कळतंय मला, पण प्लीज जरा शांत व्हाल का? बापरे, काय होत आहे? कुठून आलं? आज आई नाहीये आणि नेमकं आजच यायचं होतं का त्यांना? वाणी, वाणी आलो आलो. काय 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 काय? हा हा काय, कसली, काय झालंय? आम्ही झोपलो होतो आणि असं पणीचा ओरडण्याचा आवाज आला. म्हणून आम्ही घाबरून उठून तुझ्याकडे आलो. हो, पण आदिती ताई आहे ना तुमच्या सोबत? नाही, आम्हाला भूक हवाय. ओके. त्या पाणीला कसं घेतलं तुमच्यात? आम्हाला का नाही? असंच करलो. याच्यामुळे आमची झोप मोड झाली. नाही नाही, मी मुद्दामून नाही केलं. त्या चिटकीने येऊन मला घाबरवत होत्या. काय काय आई सेकंड म्हणून एक इथे इथे म्हणू म्हणून आई का माझा ऐक. मी तुम्हाला कितींदा सांगितलं चेटकिन वगैरे काही नसतं. बरेच जणांनी स्वप्न बघितलं असेल. हा, काही नाहीये. ओके ओके ओके, इट्स ओके. झोपा पटपट, अजिबात मस्ती नाही करायची. हा, शांतपणे झोपायचं आहे. तुम्ही मी इथे खाली झोपते, तुम्ही मुलांसोबत झोप. झोपायचं जा. मंगल, कमाल केलीस ग तू. बापरे, ते पहिले काढायला पाहिजे. बघितलं ना कशी मुलांची कारणं देत होते ते. मी दोघांचंही ऐकलं नाही. बनीची आणि मुलींची व्यवस्थित समजूत घातली. आता हे असंच राहणार. राहील राहील राहणारच. ही दुसरा पर्यायच ठेवणार नाही त्यांच्याकडून. काही चूक होते का माझी सांगा? नाही नाही, मी नेहमी पुढचा विचार करते. म्हणजे मला नातू हवाय.
तो झाला ना तर सगळं छान होईल बघा. घरामध्ये लहान बाळ येणार, मी त्याचे एवढे लाड करणार ना तुम्ही बघालच. करशील करशील. आणि मी बघेनच ना. फक्त ना मला एक छोटीशी शंका आहे. काय? म्हणजे बघ, तुला नातू मिळायला त्या दोघांनी एकत्र यायला हवं नाही का? म्हणजे त्यांना एकांत हवा. हो म्हणजे काय? मग 3 मुलं त्यांच्या खोलीत असल्यानंतर कसं काय मिळणार त्यांना एकांत? म्हणजे म्हणजे आता कसं सांगू तुला? तू नातवाच्या स्वप्नात घोरत पडली होतीस आणि तो बनी चिटकिरी दिसल्या म्हणून भर भर ओरडत फिरत होता. काय सांगताय तुम्ही? अगं काय बहिणी, तुला यातलं काहीच माहिती नाही? नाही तुला आवाज आलाच नाही? नाही. तेव्हा तो बनी चेटकिणी दिसतात या नावाखाली गेला ना तिकडे आईकडे वर खोलीत. आणि आपला आकाश तुला माहितीये ना कसा एकदम साधा इमोशनल आहे. अगं घेतलं ना त्याला खोलीत आणि त्याच्या आवाजाने आपल्या मुली पण उठल्या ना. अगं लहान आहेत ग मुली आपल्या, घाबरल्या ना चेटकिणीचं नाव ऐकून. मग त्याही गेल्या खोलीत. तर मुलींचं ठीक आहे अगं, लहान आहेत त्या बिचाऱ्या आपल्या मुली. पण या बनीचं काय करायचं? आपल्या आईचा पदर सोडत नाही हा. तुला सांगते वहिनी, नेहमीच आपल्या मनासारखं होतं असं नाहीये ग. म्हणजे असं जर असेल तर कसं काय मिळणार ग तुला नातू?